नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने 16 जुलै 2024 रोजी शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबतचं परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. तर शिक्षण सप्ताह आपल्याला दिनांक 22 ते 28 जुलै 2024 पर्यंत या 7 दिवसासाठी साजरा करावयाचा आहे. तर त्या अनुषंगाने हे पत्र आहे ते आपण अभ्यासूयात. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ 1 नुसार कळवण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणारा आहे. शिक्षण सप्ताहामध्ये खालीलपैकी उपक्रम राबवण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये सूचित करण्यात आले आहे. तर पहा, 22 जुलै ते 28 जुलै या 7 दिवसात आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यावयाचे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सोमवार दिनांक 22 जुलै 2024 अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, त्यालाच आपण TLM डे असं साजरा करणार आहोत. मंगळवार 23 जुलै 2024 मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, त्याला आपण FLN डे म्हणून साजरा करणार आहोत. बुधवार दिनांक 24 जुलै ते 2024 क्रीडा दिवस, स्पोर्ट डे म्हणून आपण साजरा करणार आहोत. गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 सांस्कृतिक दिवस, कल्चरल डे म्हणून साजरा करणार आहोत. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, स्किलिंग अँड डिजिटल इनिशिएटिव्ह डेज म्हणून साजरा करणार आहोत. शनिवार दिनांक 27 जुलै 2024 मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस म्हणून साजरा करणार आहोत. रविवार दिनांक 28 जुलै 2024 समुदाय सहभाग दिवस, कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे म्हणून साजरा करणार आहोत. प्रत्येक उपक्रम कशा पद्धतीने साजरा करायचा, त्यामध्ये काय घ्यायचं, हे प्रत्येक दिवसाचं नियोजन या परिपत्रकात सविस्तर देण्यात आलेलं आहे. त्यानुसार आपण हे उपक्रम शालेय स्तरावर घेऊ शकतो. त्याचं एक पहिल्या दिवसाचं उदाहरण तुम्हाला इथं मी सांगेन. अध्ययन अध्यापन साहित्य TLM दिन दिवस पहिला, सोमवार दिनांक 22 जुलै 2024. प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी त्या अनुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना तत्वे. माध्यमिक स्तर 11वी 12वीसाठी इथं उपक्रम दिलेले आहेत, ते ती स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाहू शकता. माध्यमिक स्तर, त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तर इयत्ता 6वी आणि 10वी. इथं पहा 11वी आणि 12वीसाठी आहे. इथं पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर 6वी आणि 10वीसाठी इथं कोडी, आव्हानात्मक कार्ड तयार करणे वगैरे TLM म्हणजे अध्ययन अध्यापन साहित्य निर्मितीसाठी आपल्याला हे उपक्रम देण्यात आलेले आहेत. तर स्क्रीनशॉट घ्या आणि उपक्रम तुम्ही घेऊ शकता. वाचन कट्टा, वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे वगैरे. पूर्व प्राथमिक स्तर 3री ते 5वी तक्ते बनवणे, अन्न आणि भाजीपाला, स्थानिक बाजारपेठ, माझे कुटुंब याविषयीचे तक्ते बनवणे. रंगीत पेटी, घन आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिटकवून मुले अशा पेठ्या तयार करू शकतात. कार्ड्स, फळे, भाज्या, प्राणी इत्यादी कार्ड बनवणे. मुखवटे, प्राणी पक्षी यांचे मुखवटे तयार करणे. वाचन कट्टा आणि कथाकथन यांचे आयोजन. त्यानंतर पायाभूत स्तर अंगणवाडी बालवाडी, वयवर्ष 3 ते 6, पहिली व दुसरी. आपणास उपलब्ध असलेले साहित्य पेट्या ज्या आहेत, साहित्य पेट्या महाराष्ट्राचा जादुई पिटारा, भाषा गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी, इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्यायच्या आहेत. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्याच्या छोट्या नाटिकेंचे वैयक्तिक अथवा गटामध्ये नाट्यीकरण करणे. विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घेणे. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे, हातांचे ठसे. पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत यांचं सादरीकरण.
गोष्टीचा कट्टा, स्थानिक वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करणे. प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस TLM डे साजरा करण्याची सूचना. विविध शैक्षणिक साहित्याचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत. वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स, वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शवणारे स्वतंत्र स्टॉल मांडावेत. प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदाहरण, भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भित्तीपत्रकातून, तर गोष्टीच्या स्टॉलला चला शिकूया चला गोष्टी ऐकूया. कठपुतली व पपेटच्या स्टॉलला जर खेळणी बोलू लागली तर, अशी नावं द्यायची आहेत. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य, आशय शिकवण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे. संगीतमय शैक्षणिक साहित्य, गाणी, संगीत, वाद्य यांचा अध्ययन अध्यापनात कसा वापर करावा. हस्तलिखितांचे प्रदर्शन, लिहिलेल्या गोष्टी, कविता प्रदर्शित कराव्यात. शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड, तरंगचित्रे. दिग्दर्शन वर्ग, अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वर्ग घ्यावेत. अशा प्रकारचे स्टॉल्स आपल्याला भरवायचे आहेत. आता दिवस दुसरा. आता मी सविस्तर वाचन करण्याऐवजी फक्त तुम्हाला स्क्रोल करते, त्यानुसार तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. दिवस दुसरा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियान, त्याची कार्यनीती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचं स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान का आवश्यक आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला उपक्रम घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याची उद्दिष्टे, तर पायाभूत FLN डेची उद्दिष्टे या ठिकाणी सांगितलेली आहेत. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरता आयोजित करावयाचे उपक्रम इथं दिलेले. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घ्यावी. त्यानंतर पायाभूत साक्षरता संख्याज्ञान कौशल्याच्या विकसनाकरता भाषिक खेळ पुस्तिका जी वितरित झालेली आहे. जादुई, गणित यामध्ये दिलेले खेळ घेतले जाऊ शकतात. 30 मिनिट भाषेचे आणि 30 मिनिट गणिताचे खेळ घेतले जाऊ शकतात. वाचनाची आवड निर्माण करण्याकरता कथा, कथनाचे, गणित तज्ज्ञाच्या गोष्टीचे सत्र घेऊ शकता. जादुई पिटारा PSC किट शासनाकडून उपलब्ध झालेले आहे. त्यातील साहित्याचा उपयोग करून लेखनपूर्व, गणनपूर्व तयारी करून घ्यावी. वाचनाची आवड निर्माण करण्याकरता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी कथाकथन कसे करावे यासाठी मार्गदर्शन करू शकतात. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये गोष्टी ऐकवायच्या आहेत. विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यास लावणे. अध्ययन साहित्याच्या माध्यमातून उपक्रम घ्यायचे आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता संख्याज्ञान यावर आधारित भूमिका, अभिनय, नृत्याचे कार्यक्रम आयोजित करणे. विविध मुळाक्षराच्या रांगोळ्या, भाषा, गणित, संकलन, वर्ग सजावटी, पोस्टर प्रदर्शन घ्यायचं आहे. यातून तुम्हाला FLN जनजागृती करावायची आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या कल्पनेने नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊ शकता. तर घड्याळी 1 तास वाचन तासिका घ्यायची आहे आणि संख्याज्ञानाचे आणि पायाभूत साक्षरताचे मेळाव्यांचं आयोजन करायचं आहे. अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही घेऊ शकता. ओके. माता पालक गटांचं सहकार्यसुद्धा घेता येईल. इथं क्रीडा दिन बुधवार दिवस तिसरा 24 जुलै 2024. तर इथं मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. इथं उद्दिष्ट दिलेली आहेत, त्या उद्दिष्टांचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर क्रीडा सप्ताह, शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी हा क्रीडा डे आपण घेणार आहोत. तर शपथ घेतली जाणार आहे, ती शपथसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके. शालेय स्तरावर 1-2 तासामध्ये स्वदेशी खेळाचं आयोजन करायचं आहे. सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा, लिंबू, सुई दोरा अशा प्रकारचे खेळ घ्यावेत. 1ली ते 5वीसाठी. 6वी ते 8वीसाठी बुद्धिबळ, सारीपाट, खो खो, कबड्डी, विटीदांडू, भालाफेक, मल्लखांब हे खेळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तर वेगवेगळ्या पद्धतीने, कशा पद्धतीने तुम्हाला इथं सन्मान करायचा आहे, खेळ कसं घ्यायचं आहे याची माहिती आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. अपेक्षित परिणाम कोणते असतील याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. त्यानंतर आहे दिवस चौथा, गुरुवार 25 जुलै 2024 रोजी सांस्कृतिक दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे.
त्यामागचा उद्देश या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. सांस्कृतिक दिनाची उद्दिष्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहेत, त्याचं सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब या ठिकाणी दिलेली आहे. तर सांस्कृतिक दिवस कसा साजरा करायचा, कोणते कार्यक्रम घ्यायचं याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके. शिक्षण सप्ताह साजरा करण्यासाठी संपूर्ण शाळेत पेंटिंग डे घ्यायचा आहे, सुशोभीकरण करायचं आहे, आवडीचं रंग माध्यम घ्यायचं आहे, नागरिकांना आमंत्रित करून बालभवन, बालकेंद्र, पुरातत्व स्थळे, संग्रहालयांना सहकार्य घ्यावे. मार्गदर्शक सूचना तत्व इथं दिलेली आहेत, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आहे दिवस 5वा शुक्रवार 26 जुलै, तो दिवस कौशल्य दिवस म्हणून साजरा करायचा आहे. सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास प्रस्तावना देण्यात आलेली आहे. शिक्षण सप्ताहामधील हा 5वा दिवस. ओके. त्यानंतर इथं पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो सुद्धा पहा, वाचा. आवश्यक कागदांचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर बघा, कौशल्य विकासांतर्गत ही पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर उद्दिष्ट कोणती आहेत ती सुद्धा इथं देण्यात आलेली आहेत. तर जागरूकता वाढविणे, सेतू निर्माण करणे, आवड निर्माण करणे, यशोगाथा. ओके. कौशल्य दिवस उपक्रमामध्ये वेगळ्या कृती कोणत्या बघा, संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, विपणन कौशल्य यांची ओळख. त्यानंतर उपक्रम आहे भूमिका अभिनय, यामध्ये विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, विपणन धोरण संदर्भात कौशल्य विकसित करतात. ग्राहक प्रतिबद्धता, उत्पादन सादरीकरण करतात, सेवा उत्पादन करतात, गरजेनुसार आक्षेप हाताळणे, विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे, ग्राहक ओळख, निश्चितीकरण व बाजार संशोधन. त्यानंतर मॉल मार्केटिंग, कॅम्पेन डेव्हलपमेंट. ओके. त्यानंतर दुसरा आहे सांस्कृतिक ऐतिहासिक जागृती, ऐतिहासिक स्थळाला भेटी देता येतील. विद्यार्थी कृती दिलेल्या आहेत, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. इथं क्षेत्रभेट आयोजित करता येते, कोणताही एखादा उपक्रम घेतला तरी चालेल. तिसरा उपक्रम आहे निसर्ग व शेतीतून अध्ययन उपक्रम, सेंद्रिय शेती, बागायती, रोपवाटिका, दुग्ध संकलन केंद्र, बाग, तळे, वने, उद्यान यांना भेटीचा उपक्रम. पर्यावरणीय जागरूकता, शोध, सर्जनशीलता, विद्यार्थी कृती, स्क्रीनशॉट घ्या. नंतर चौथा उपक्रम आहे घरगुती कामातून शिकणे, स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम, नियोजन, मोजमाप, वेळेचे संयम, पर्यावरण समज, स्वयंपाक. ओके. साफसफाई, त्यामध्ये शालेय सफाई, वर्ग स्वच्छता असे उपक्रम घेऊ शकता. बागकाम सुद्धा घेऊ शकता, शालेय बागकामाची स्वच्छता. हॅकॅथॉन, कोडिंग स्पर्धा. तर पहा, कौशल्य विकासामध्ये समस्या निराकरण, प्रोग्रॅमिंग, संगणकीकरण, कोडिंग स्पर्धा इथं तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे प्रसार माध्यम आणि करमणूक, ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे, डिझाईन थिंकिंग कार्यशाळा, सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण. मातीकाम कौशल्य, मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे, बांबूकला कार्यशाळा. नंतर आहे बांबूकाम हस्तकला प्रकल्प. पुढचा उपक्रम आहे पिशवी निर्मिती कार्यशाळा, चिंध्यापासून पिशव्या तयार करणे, शिवणकाम, कारक कौशल्य, सुरक्षित पाणी वाचवा कार्यशाळा. कोणते जमतील स्थानिक परिस्थितीनुसार उपयुक्त असे उपक्रम तुम्ही घेऊ शकता. मातीची सुपीकता, माती परीक्षण कार्यशाळा. व्यावसायिक उद्योजकांची भेट तुम्ही घेऊ शकता. प्रथमोपचार कार्यशाळा, गटकार्य, आरोग्य रक्षण, चिकित्सक विचार. ओके. त्यानंतरचा उपक्रम अध्ययन निष्पत्ती दिली, या उपक्रमातून कोणती अध्ययन निष्पत्ती होईल ते बघा. उपक्रम कौशल्य आणि वर्णन इथं दिलेलं आहे. पर्यावरणात्मक उपक्रम, त्यानंतर स्थानिक वनस्पती, प्राणी, जवळच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्थानिक कला किंवा हस्तकला,
उद्योजकता, रोबोटिक आणि कार्यशाळा, समाजसेवा प्रकल्प असे उपक्रम घेऊ शकता. त्यातून उत्पन्न होणारी कौशल्य आणि इतर कार्यवाहीसुद्धा देण्यात आलेली आहे. डिझाईन थिंकिंग कार्यशाळा, समस्या निराकरण, ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे, आर्थिक साक्षरता, स्थानिक समस्या, कृषीविषयक कार्यशाळा. वर उपक्रम सविस्तर दिलेले आहेत, इथं शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मातकाम, वृक्षारोपण, सौंदर्यविषयक कार्यशाळा, वैयक्तिक स्वच्छता, अन्नविज्ञान, स्वयंपाक कौशल्य, गृहविज्ञान. भरपूर उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तुम्हाला उपक्रमची अंमलबजावणी करावयाची आहे. तर पहा, इथं शिक्षण सप्ताह दिवस 5वा, शिक्षणात तंत्रज्ञान दिवस इथं दिलेले, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा दिवस इथं दिलेले आहे. दीक्षा प्रणाली आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत साक्षरता विभागाकडून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. तर याची उद्दिष्टे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नंतर आहे यासाठी खालील उपक्रम आयोजित करता येतात. NCERT स्टुडिओवर शिक्षा सप्ताहाचा 5वा दिवस. इथं नोंदणी 9 ते 10, 10 ते 10:30 उद्घाटन समारंभ, उपक्रमानंतर सादरीकरण. बघा, इथे NCERTद्वारे जो उपक्रम दिलेला आहे तो लिंकद्वारे पाहायचा आहे. शैक्षणिक पद्धतीमध्ये तंत्रज्ञान समकालित करणे, भोजन अवकाश, परस्पर संवादी कार्यशाळा, विद्यार्थी यशोगाथा, प्रश्न मंजुषा व समारोप. अध्ययन सत्र इथे देण्यात आलेलं आहे दीक्षा प्रणालीसाठी. इथे लिंक दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दिवस 6वा पाहायचा आहे. शनिवार, इको क्लब फॉर मिशन लाईफ डे. तर तुम्हाला इथं इको क्लब स्थापन करणे आहेत. शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ यावर इको क्लब स्थापन करायचं आहे. वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करायचं आहे. विद्यार्थी व त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग, नावांचे फलक लावणे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातांचा नावाचा फलक रोपाजवळ लावावा. रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे. वरील उपक्रमाच्या अनुषंगाने जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे. शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करणे. मिशन लाईफसाठी शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करणे. इको क्लबची स्थापना, नेतृत्व, समन्वयकाची जबाबदारी. इको क्लबची रचना. इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील 4 ते 5 विद्यार्थी असतील. इको क्लबचे अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती असेल. SMC सदस्य कर्मचारी इको क्लबच्या उपक्रमात सहभागी व्हायचा आहे. ऊर्जा संवर्धन, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन. आता दिवस 7वा, शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव. 28 जुलै 2024. विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण साक्षरता विभागाद्वारे चालवण्यात येणारा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. उद्दिष्ट शाळांचे सक्षमीकरण, लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय विकास, उत्तम नातेसंबंध, शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करणे. तर इथं 7व्या दिवशी पुढील उपक्रमाचं आयोजन करायचं आहे. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी, शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाची नावे दर्शनी फलकावर लिहावीत. विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करावी. प्रभात फेऱ्या काढाव्यात. शालेय परिपाठामध्ये विद्यार्थी शिक्षक डायट कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करावे. प्रसिद्धी द्यावी. विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल. उद्दिष्ट, अपेक्षित परिणाम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला 7 दिवस अशा पद्धतीने हे कार्यक्रम राबवायचे आहेत. तर सर्वांनी व्यवस्थित हा व्हिडिओ ऐका, परिपत्रक वाचा आणि 7 दिवसाचा शिक्षण सप्ताह उपक्रम शालेय स्तरावर राबवा. ओके, थँक्यू.